नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ताल एंटरप्राइजेस लिमिटेड. ही कंपनी लक्झरी प्रायव्हेट लिमिटेड लक्झरी एअरक्राफ्ट सर्व्हिसेस देते. तर कंपनीचं आता फंडामेंटल आपण पाहणार आहोत. कंपनीचं मार्केट कॅप आहे 900 करोड. आता सध्या प्राईस चाललेली आहे, करंट मार्केट प्राईस 2889 रुपये. 52 वीक हाय आणि लो. 52 वीक हाय 3571 रुपये आणि लो आहे 52 वीक लो आहे 1510 रुपये. कंपनीचा आत्ता सध्या PE आहे 24, बुक व्हॅल्यू आहे 564, डिव्हिडंड दिलं आहे 0.7, ROCE 37.2% आहे, ROE आहे 27.3% आहे आणि बुक व्हॅल्यू आहे 10. EPS आहे कंपनीचा 120 आणि कंपनीवरती डेट आहे 8,33,00,000 रुपये. प्रॉफिट अर्निंग ग्रोथ आहे 1.69%, 1.69. ROE आहे 37. ROCE 37.2 आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे 26% आणि प्रमोटर होल्डिंग आहे 51%. मार्केट कॅप कंपनीचं 900 करोड तर आहे. प्लेज कंपनीची कुठेही शेअर होल्डिंग नाही आहे. प्रमोटरनं आत्ता ह्या मागच्या क्वार्टरमध्ये 0.12% विकलेली आहे मार्केटमध्ये, ओपन मार्केटमध्ये. कंपनीची बुक व्हॅल्यू आहे 6.23 आणि प्रॉफिट ग्रोथ आहे 25%. सेल्स ग्रोथ आहे 27.9%. 5 वर्षात CAGR आहे. प्रॉफिट 14%, EBITDA 14%. एंटरप्राइजेस व्हॅल्यू आहे 853 करोड आणि कंपनी आत्ता 900 करोडमध्ये, म्हणजे कंपनी थोडीशी वरती ओव्हर व्हॅल्यूड झालेली आहे. कंपनी डेट टू इक्विटी रेशो 0.6%, म्हणजे 100 रुपयाच्या 6% कर्ज आहे, म्हणजे 0.6%, म्हणजे कर्ज काहीच नाही आहे. तर आपण खाली बॅलन्स शीटमध्ये चेक करणार आहोत. इथं बॅलन्स शीटमध्ये दिसेल. बॅलन्स शीटमध्ये गेला तर इथं कॅश रिझर्वच्या 8 करोड कर्ज आहे आणि इथं 141 करोड कंपनीकडे बॅलन्स शीटमध्ये कॅश आहे. तर आपण आता पाहणार आहोत कंपनीचा चार्ट. तर कंपनी 2016 पासून मार्केटमध्ये 300 रुपयापासून कंपनीची मुवमेंट 2020 पर्यंत झाली नाही. इथून मार्केटमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये बूम आलेला आहे आणि कंपनीचा चार्ट आता 300 रुपयावरून 100 रुपयाला कंपनी होती एप्रिल 2020ला. ती आज कंपनी 3000च्या आसपास ट्रेड करते. 2800 रुपये, 28 रुपयाच्या आसपास. तर कंपनी इथं दिसते. गुड पॉईंट आहेत आणि हे खराब पॉईंट आहेत. तर इथं गुड पॉईंट काय आहेत? कंपनी डेट फ्री, ऑलमोस्ट डेट फ्री. ROE 35.7% आहे आणि डिव्हिडंड पेआउट 22% देते. हॅज बीन हेल्दी आणि सेल्स ग्रोथ 8.81% पर इयर. हे फक्त कमी आहे. वर्किंग कॅपिटल इन्क्रीज 40.8 डेज टू 62 डेज, म्हणजे हे फक्त खराब न्यूज आहे. तर आता ह्या कंपनीच्या पेअर कंपन्या, तर इथं पेअर कंपॅरिझनमध्ये काय आहे, तर ह्याच्याबरोबर काय आहे, इंटरग्लोब एव्हिएशनचा PE 16 आहे. मग ही कंपनी 24च्या PEला आहे. व्हॅल्युएशन समजून घ्या. इथं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन कंपनीचं 23 आहे. इंटरग्लोब एव्हिएशनचं आणि हिचं 26 आहे. मग ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जास्त आहे. खाली गेलं तर क्वार्टरली रिझल्टमध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन इथं 2023ला 19% होतं, 27, 26. आणि नेट प्रॉफिट इथं कंपनीचा आत्ता
11, 7, 9, 11 असं आहे. कंपनीचा सेल दरवर्षी वाढला आहे का? तर आता वाढलेला आहे 3 वर्षात. 2021 नंतर 22, 23 आणि आत्ता चालूचा. ठीक आहे. इथं CAGR 10 वर्षात एक वर्षात 83% आहे, 3 वर्षात 102 CAGR आहे रिटर्न, आणि कंपाऊंडिंग ग्रोथ इथं 5 वर्षात 14% आहे. कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ म्हणजे 5 वर्षात 9%च्या आसपास सेल्स ग्रोथ आहे कंपनीची, आणि टोटल 28%. तर बॅलन्स शीटमध्ये इथं कॅश रिझर्व, ही कॅश रिझर्व कंपनीची दरवर्षी वाढत जाते. इथं 47, 73, 96, 126 म्हणजे कंपनीची अर्निंग दरवर्षी वाढते. याचा अर्थ शेअर होल्डिंगमध्ये कंपनीकडं 51% होते, आता वरती इथं 51%तून 51.10 मधून थोडीशी कमी केली. ती इथं आपण आत्ता इथं दिसते, इथं प्रमोटर होल्डिंग -0.12%. तर इथे इन्व्हेस्टरची इथं मायनस झालेली दिसते लगेच. तर आता इथं कंपनी कोणत्या सेक्टर, एअरबस इथं 7 प्रवासी बसण्याची क्षमता असलेले जेट इथं पुणे विमानतळावरती अपघातग्रस्त झालेले आहे. इथं खाली दाखवलं, इथं धावपट्टीवरून वळलेले, इथं नुकसान झाले. आता इथं कंपनी मेन पेजवर गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, इथं कंपनी अशा प्रायव्हेट लक्झरी एअरक्राफ्ट प्रोव्हाइड करते, छोटेसे प्रायव्हेट बस, एअरबस. आता आपण कंपनीकडे पॉझिटिव्ह काय, कंपनीकडे 2 ही आत्ता इंडियन मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहे, आणि ह्या 2 USA मध्ये आणि स्वित्झर्लंडमध्ये ह्या सबसिडरी कंपन्या आहेत. त्याचा पैसा इकडं ह्या कंपनीमध्ये इन्क्लूड बॅलन्स शीटला येतो. तर अशा प्रकारे जर दुसऱ्या कोणत्या कंपनीचं जर फंडामेंटल हवं असेल तर खाली कमेंटमध्ये शेअरचं नाव टाकायचं आहे, त्याच्यावरती व्हिडिओ लगेच बनवला जाईल. चॅनलवर नवीन असलेल्या लोकांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे, मोटिवेशन द्यायचं आहे थोडंसं. थँक्यू.